कोट्यवधींचा गाळ उपसा की भ्रष्टाचाराचा खेळ? भारजा नदीवरील कामांवर नागरिकांचा संताप. नियम धाब्यावर ठेवून भारजा नदीत गाळ उपसा, 2 महिन्यांतच पूरस्थितीची भीती. गाळ नदीकिनारीच टाकून शासनाची फसवणूक, भारजा नदी कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह. मंडणगड तालुका येथील भारजा नदीवरील कोट्यवधी रुपयांच्या गाळ उपसा कामांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून नदीतील गाळ न काढल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निधी मंजूर करून यावर्षी गाळ उपसण्याचे काम हाती घेतले. मात्र प्रत्यक्षात काम करताना नियमांचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने खोदकाम आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ, माती व दगड हे नियमानुसार दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक असताना तो मोठ्या प्रमाणावर नदीकिनारीच टाकण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तर या गाळाचे मोठे पठार तयार झाले असून पावसाळ्यात नदीला येणाऱ्या प्रचंड प्रवाहामुळे हा गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात नदीचा प्रवाह अडथळला जाऊन पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे गाळ उपसा सुरू करण्यापूर्वी नदीची मूळ खोली, रुंदी व लांबी यांचे योग्य मोजमाप घेणे आवश्यक असते. मात्र स्थानिकांच्या आरोपानुसार कोणतेही वैज्ञानिक सर्वेक्षण अथवा अचूक मोजमाप न करता थेट खोदकाम करण्यात आले. काही भागात नदीपात्र अनावश्यकरित्या रुंद करण्यात आले असून काही भागात पात्र अरुंद केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहालाच धोका निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. काम पूर्ण दर्जेदार पद्धतीने न होता देखील संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून NOC किंवा पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे खरे असेल तर प्रशासन आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात कामाचा दर्जा निकृष्ट राहिला असेल तर ही शासन आणि जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दरम्यान पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीकिनारी टाकण्यात आलेला गाळ आणि दगड पुन्हा नदीत वाहून गेल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे गावातील शेतकरी, व्यापारी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच तांत्रिक समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करून दोषींना जबाबदार धरावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक लवकरच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणार असल्याची माहितीही समोर येत आहे. शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का, गाळ उपसा नियमानुसार झाला का आणि नदीपात्राचा अभ्यास न करता कामे का करण्यात आली याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.